बातमी आहे. आणि यानंतर आम्हाला आणखीनही काही असे उमेदवारांचे मेल आले की त्यांना काही मोबाईल नंबरवरून त्यांना काही व्हॉट्सॲप कॉल गेले किंवा काही संभाषण त्यांच्याशी झालं की तुम्ही आम्हाला इतके इतके पैसे द्या आणि आम्ही तुम्हाला ती प्रश्नपत्रिका जी आहे ती उपलब्ध करून देऊ. आणि काही ठिकाणी असंही सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमची ओरिजिनल डॉक्युमेंट्स आमच्याकडे द्या आणि त्यानंतर तुम्हाला पैसे द्यायची तात्काळ घाई नाही, काही अवधी मिळेल वगैरे अशा प्रकारचं हे एक बातमी आणि आज सकाळपासून या सगळं सुरू झालं. आता यामध्ये मी आज जे प्रेस कॉन्फरन्स घेत आहे यामध्ये एक स्पष्ट करत आहे की 2 फेब्रुवारी 2025 ही गट ब राजपत्रित म्हणजे ज्यामध्ये PSI पोलीस उपनिरीक्षक, त्यानंतर SL टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालयीन सहाय्यक असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही 3 महत्त्वाची परंतु नॉन गॅझेटेड पदं आहेत. आणि या राज्यामध्ये या परीक्षेसाठी आम्ही 869 केंद्रांवर सगळ्या 6 विभागांमध्ये ही परीक्षा घेणार आहोत. आणि या परीक्षेकरता जवळपास 2,86,000 इतके उमेदवार बसलेले आहेत. तर आमची सर्व व्यवस्था अतिशय चोख आहे. प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या देखील अतिशय सुरक्षित आहेत आणि असं कोणत्याही प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही. आणि कोणीही अशा अमिषाला, म्हणजे हे अमिष आहे थोडक्यात की तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या आम्ही तुम्हाला देतो, आणि या पद्धतीचं अमिष उमेदवारांना दिलं जात आहे. त्यांच्याकडून ओरिजिनल डॉक्युमेंट्सची मागणी केली जात आहे. कदाचित ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांनी दिले तर त्यामधूनही पुन्हा काहीतरी उमेदवारांना अडचणीत आणण्यासारखी परिस्थिती होऊ शकेल. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर यामध्ये आम्हाला आयोगातर्फे मी सांगू इच्छिते की आमची जी व्यवस्था आहे ती अतिशय चोख आहे. असं कुठेही कोणतीही प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही. आणि या संदर्भात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आज सकाळी जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली, आम्ही पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही या संदर्भातील रीतसर तक्रार देखील नोंदवलेली आहे आणि त्यांनी तपास सुरू केलेला आहे. आणि त्याबद्दल जे काही पुढे कारवाई करतील पोलीस, ती आमच्याकडे त्याच्याबद्दलचा अहवाल देखील आम्ही त्यांना द्यायला सांगितलेला आहे. देखील पोलिसांनी तात्काळ कारवाई करून पण तो एक वेगळा विषय होता. त्यामध्ये आपण उमेदवारांना लिंक उपलब्ध करून दिली होती. त्या लिंकमधून त्यांनी ते हॅक केले होते आणि त्यामधून ते हॉल तिकीट वगैरे तो डेटा बाहेर गेला होता. पण ते पण नंतर सगळ्या त्याच्यावर जो त्याच्यामधला गुन्हेगार होता त्याला अटक करण्यात आली आणि त्यावर म्हणजे आम्ही काही वेळेला पोलीस केस वगैरे नोंदवलेली. पण आज जी बातमी आहे ती प्रश्नपत्रिका लीक झाली आहे, म्हणजे प्रश्नपत्रिका आमच्याकडे आहे अवेलेबल, तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या अशा स्वरूपाची ती मागणी आहे. आणि दुसरं आहे की तुम्ही आम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स द्या आणि मग तुम्ही हे घ्या आणि आम्हाला टप्प्याटप्प्याने करा, अच्छा पैसे द्या, अशा प्रकारचं याचं स्वरूप आहे. रेकॉर्डिंग आहे आणि ते मला वाटतं YouTube वगैरे वरती पण त्यांनी सोशल मीडियावरती सगळं व्हायरल केलेलं आहे ना. 40 लाख ते 45 लाख असं डिमांड केलं. कदाचित हा जसा आपण आता ऐकतो ना सायबर क्राईमचाच हा एक भाग असावा, सायबर फ्रॉड असावा असं आम्हाला तरी आता प्रथम दर्शनी जे वाटत आहे. कारण त्यांनी अनेक उमेदवारांना फोन केलेले असू शकतात. आणि आम्ही आता एक प्रसिद्धी पत्रक पण काढणार आहोत. त्यामध्ये आम्ही हेही सांगत आहोत की जर का असं कुणाला उमेदवारांना असे फोन आले तर आम्हाला इन्फॉर्म करा. आणि कारण तो जो नंबर आहे तो त्या उमेदवारांच्या फोनवर आहे आणि त्यामुळे ते आम्हाला सांगितलं तर आम्हाला ते ट्रॅक करणं सोपं होईल, म्हणजे पोलिसांना इन्फॉर्म करून वगैरे ते सोपं होईल.